दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। भिवंडीतील बालाजीनगर परिसरातील कोहिनूर या 4 मजली निवासी इमारतीचा काही भाग गुरुवारी रात्री अचानक कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली। या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले। काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती। बचाव पथकांनी रात्रभर आणि दिवसभर युद्धपातळीवर शोध तसंच बचाव कार्य सुरू ठेवलं। घटनेची माहिती मिळताच NDRF, अग्निशमन दल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक प्रशासन तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। JCB क्रेन आणि अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्यानं ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचं काम हाती घेण्यात आलंय। जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले। दुर्घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतलाय। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका, जखमींवर तातडीनं उपचार आणि प्रभावित कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत देण्याच्या सूचना दिल्या। ही घटना भिवंडी येथे नारपोली गावामध्ये या ठिकाणी घडलेली आहे। रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान ही इमारत या ठिकाणी कोसळली आणि त्यात आतापर्यंत जवळपास 9 जण या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत। 4 जण या ठिकाणी जखमी आहेत। अजूनही शोधकार्य सुरू आहे। ही इमारत 2007 मध्ये 8 मध्ये या ठिकाणी तयार झालेली होती। ते फार वर्ष हिला झालेले नाहीत, पण ही दुर्दैवाने रात्री कोसळली। पूर्वी महापालिकेच्या तर्फे, प्रशासनातर्फे यांना नोटीस दिली गेलेली होती। 2 वेळा त्यांना बिल्डिंग खाली करा, धोकादायक आहे म्हणून सांगण्यात आलेलं होतं। पण रात्री काल ज्यावेळेला बिल्डिंग कोसळली, इमारत कोसळली, त्यावेळेला या ठिकाणी दुरुस्तीचं कामही सुरू होतं आणि ते रात्री सुरू होतं। या ठिकाणी सगळे कॉलम आपण बघतात ते सगळे आसारे दिसत आहेत, खराब झालेले आहेत आणि त्यांना रिपेअर करण्याचं काम कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, ठेकेदार असेल, तो या ठिकाणी करत होता। परंतु हे करत असतानाच ही इमारत अचानकपणे कोसळली। पण नशिबाने खरं म्हणजे याच्यामध्ये जवळपास 30 परिवार राहत होते, कुटुंब राहत होते आणि त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। तरी सुद्धा 12-14 कामगार असतील, एखादं कुटुंब त्या ठिकाणी या अपघातामध्ये सापडलं आणि जवळपास 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। अजूनही शोधकार्य सुरू आहे। सगळ्यांच्या सांगण्यानुसार अजून 3-4 जण खाली असतील अशी भीती वर्तवली जाते आहे। या ठिकाणी NDRFची टीम तात्काळ या ठिकाणी आली। ठाण्याची कॉर्पोरेशनची डिझास्टरची टीम आहे, ती सुद्धा या ठिकाणी आली। जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, या ठिकाणी कमिशनर आहेत, सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, सर्वजण या ठिकाणी आहेत। वाचवण्याचा सर्वकष प्रयत्न NDRFने रात्री केला। सर्व लोकांनी तो बघितलेला आहे, प्रशासन या ठिकाणी होतं, पण 9 जण यात गेलेले आहेत। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व चौकशी जर केली जाईल। तसंच भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून माहिती दिली। सगळ्यात पहिले तर ही दुर्दैवी घटना, आता 9 मृतदेह बाहेर काढलेले आहेत, 4 जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेने धोकादायक इमारत डिक्लेअर करून अगोदरच सगळ्या लोकांना बाहेर काढलं होतं। परंतु त्यानंतर लोक कशी आत गेली किंवा कुठल्या कारणास्तव गेली हे अजूनही अधिकृत माहिती ही समोर आलेली नाही असेल। परंतु अगोदर धोकादायक इमारत डिक्लेअर करून आणि सगळ्या रहिवाशांना बाहेर काढलं होतं। असं काय अधिकारी वर्ग किंवा महानगरपालिकेची चुकी नाही, परंतु त्यानंतर लोकांनी काही कारणास्तव असतं बघा, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, हे धोकादायक इमारत असते तर काही लोक आश्रय म्हणून पुन्हा त्या बिल्डिंगमध्ये राहतात किंवा ती रिस्क घेतात। खरं म्हटलं तर सगळ्यांनी ती रिस्क नाही घ्यायला पाहिजे आणि महानगरपालिकेने पण जेव्हा ही मागच्या DPDC मध्ये मी बोललो होतो, आता दिशा कमिटीच्या बैठकीमध्ये सुद्धा बोललो होतो की भिवंडीत अशा ठिकाणी क्लस्टरची योजना राबवणे हे गरजेचं आहे। यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भिवंडीचे माजी खासदार कपिल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून माहिती दिली। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना दक्ष पोलीस न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। तसंच जखमी नागरिकांनी लवकरात लवकर बरं व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। नमस्कार, मी मनेशभाई, दक्ष पोलीस टाइम, दक्ष पोलीस न्यूज। आज आपण आहोत भिवंडीतील भंडारी कंपाऊंडमध्ये। इथे झालेल्या बिल्डिंग दुर्घटनेमधील ह्या दृश्य आहे, पहा तुम्ही माझ्या पाठीमागे। हीच ती बिल्डिंग आहे जिथे काल संध्याकाळी ही घटना झालेली आहे। तुम्ही पाहता इथे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे।
इथे सर्व प्रकारची यंत्रणा उभी केलेली आहे आणि आताच थोड्या वेळापूर्वी इथले भिवंडीचे महापौर चौधरी साहेब तसेच खासदार सुरेश बाल्यामामा म्हात्रे उर्फ बाल्यामामा हे सुद्धा इथे येऊन गेले त्यांनी. मनीष भोईर, दक्ष पोलीस न्यूज, भिवंडी.